आता मोठ्या संख्येने या ठिकाणी सूर्या करिअर अकॅडमीचे मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी ब्लड डोनेशन करण्यासाठी आला। काय या मागचं उद्दिष्ट किंवा काय ब्लड डोनेट केलेलं आहे, काय भाग? जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या आळेफाट्याच्या मुक्ताई माता देवस्थानच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि आयोजकांनी सूर्या करिअर अकॅडमीला जे आमंत्रित केलं त्यानुसार सूर्या करिअर अकॅडमीचे मार्गदर्शक श्रीकांत मदने सर यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 100 ते 125 मुलं या ठिकाणी आम्ही रक्तदानासाठी बोलवली होती। त्यातली जवळजवळ 50 ते 55% मुलांनी या ठिकाणी रक्तदान केलं आणि विशेष म्हणजे ही सगळी मुलं देशसेवेसाठी जाणार आहेत आणि आपल्या मुलांचं आणि जे देशसेवेसाठी या ठिकाणी जात आहेत त्यांचं पण एक समाजाप्रती देणं आहे की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे। हा दृष्टिकोन डोळ्यासमोर धरून सगळ्यांनी या ठिकाणी रक्तदानामध्ये चांगला सहभाग घेतला। त्यामुळे आयोजकांचं असं रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं, त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। देश सेवेसाठी तर विद्यार्थी जाणार आहात, परंतु या ठिकाणी रक्तदान देऊन देखील त्यांनी देश सेवेच्या काही रुग्णाचे प्राण देखील वाचणार। हा, मी तेच सांगितलं की समाजामध्ये जे अपघात होतात हे होतंय त्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा ही आजची तयारी आहे त्यांची की ते भरतीपूर्व प्रशिक्षण घेत आहेत आणि ते भविष्यात पोलीस किंवा देश सेवेसाठी या ठिकाणी आपली सेवा बजावत आहेत। परंतु त्याचा एक छोटासा सराव म्हणून की देश सेवेसाठी जात असताना आपल्याला कोणत्या गोष्टींना सामोरं जायचंय त्यातली ही एक बाब की रक्तदान करून आपण आता समाजसेवेसाठी या ठिकाणी सुरुवात करतोय, हे प्रशिक्षणाचा पाठ म्हणून आपण त्यांना या ठिकाणी आज या ठिकाणी घेऊन आलोय सगळे। आता आपल्या अकॅडमीच्या वतीने आमदार शरद सोनवणेचा 29वा वाढदिवस असतो। आता त्यांनी जो उपक्रम राबवलाय 7 दिवस उपक्रम म्हणजे काही तपासण्या असतील, रक्तदान कॅम्प असेल, आता बाकीचे काही म्हणजे जे पुढारी असतात ते वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरे करतात, काही डीजे असेल, काही मिरवणूक असेल, वेगवेगळे उपक्रम घेतात। हा उपक्रम आपल्या दृष्टीने कसा वाटतो? हा उपक्रम म्हणजे समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने समाजसेवा आणि देशसेवा करत असतो, परंतु आपल्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती आरोग्य सेवा। की आरोग्य सेवेचं महत्व ज्याला विचारा की त्याला 1 लिटर रक्त मिळालं नाही म्हणून आपलं कोणतरी गमावं लागले आयुष्यामधून, परंतु हा असा पराक्रम हा जो उपक्रम या ठिकाणी राबवला गेलेला आहे, या उपक्रमामधून निश्चितच आपल्या भारतातील, देशातील किंवा राज्यातील अनेक रुग्णांचे प्राण या ठिकाणी वाचणार आहेत आणि ज्या मुलाने रक्तदान केलं आहे त्याला निश्चित एक मनामध्ये शांतता मिळणार आहे की आपल्यामुळे कुणाचा तरी या ठिकाणी जीव वाचलेला आहे आणि ज्या व्यक्तीचा जीव वाचलेला आहे तो पण हा विचार करत असेल की ज्या रुग्णानं किंवा ज्या व्यक्तीनं मला रक्तदान दिलं आहे, ज्याचं रक्त मला आलं आहे, त्याचे पण या रक्तदान करणाऱ्याला एक आपण म्हणतो ना की वरदान किंवा आशीर्वाद या ठिकाणी त्या रूपी भेटणार आहेत। नक्कीच आपल्या अकॅडमीच्या वतीने ज्या रक्तदान सहभागी झालात आपल्याला देखील पुढील वाटचालीला शुभेच्छा। धन्यवाद।